सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी ह्या सरकारकडून सोलापुरात करण्यात आली, एअरपोर्टचं उद्घाटन। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापुरात आपल्या समोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मांडला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे, किती मोठी विमानं ह्या ठिकाणी लँड झाली आहेत, कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना विमानं लँड झाले, असताना लँड झाले। तो अडथळा काढल्यावर पण ह्या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वतः, आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमिरेट्स विमानातून येतात। जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता 75वा, तेव्हा आम्ही 29 विमानं या ठिकाणी लँड केलेली। पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं। स्वतः गृहमंत्री असताना त्यांचं फॅल्कन किंवा एमिरेट्स जे ATR एवढं असतं, आपल्या इथे ATR पण लँड होत होते। विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे। तुम्ही किती फसवणारा सोलापूरकरांना, आम्ही विमानतळ नाही, आम्ही विमान सेवेची मागणी करतोय। विमान सेवाचा नामोनिशाण नाहीये तुमच्या एअरपोर्टमध्ये। विमानतळ एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्ली 2 मिनिटाचं। अहो तुम्ही अजून किती फसवणार? एअरपोर्ट आमचं आहे, आमची रनवेची स्ट्रिप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली, लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं, आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की एअरपोर्टचं उद्घाटन होतं। म्हणजे नेमकं काय चाललंय तुमच्या इथे? पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं उद्घाटन करताय। विमान सेवा कधी सुरू करणार? आणि मग मागचे 3 वर्ष काय करत होता तुम्ही? तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का? जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याचंच पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करताय, किती आपल्या जनतेला फसवताय। ह्या फसव्या सरकारची आपल्याला रणनीती कळते। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।